नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरं देण्यात आली आहेत। मात्र सिडकोनं जाहीर केलेली घरं ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेनं केलाय। त्याचसोबत ज्यांना सिडकोची घरं मिळालेली आहेत त्या नागरिकांना देखील आक्रोश नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे। सिडकोने लवकरात लवकर मागण्या मान्य करून घरांच्या किमती कमी कराव्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसेनं दिलाय। हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे। उद्यापासून आम्ही प्रत्येक 550 पोस्टकार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या 8-10 दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल, एवढं मात्र नक्की। मला वाटतं आता सिडकोने माडा 50 लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत। मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या। सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे। एरिया पण कमी देतात 290 आणि रेट पण 46 म्हणजे आम्हाला परवडणार नाहीये। तर एवढं लोन तर झालं पाहिजे आमच्या नावाने। लोन जर झालं तर आम्ही जे करू ना, तर मग आम्हाला आमची अशी इच्छा आहे की सिडकोने खरंच दर कमी केले पाहिजे आणि एवढा जेवढा आम्हाला एरिया सांगितलं तेवढा आम्हाला दिला पाहिजे। 35,000 पगार म्हणून 25,000 मॅडम हप्ता भरायचा आहे। आम्ही 10,000 मध्ये मॅडम आमचं घर कसं चालवणार? हा एक प्रश्न आहे आमचा। आणि मॅडम आयुष्यभर आम्ही काय कर्जबाजारी होऊनच मॅडम यांचे कर्ज फेडत राहायचे का? आणि 4 पॉईंट आहे मॅडम की या घरांची प्राइस मॅडम साधारणतः प्रायव्हेट रेट आणि सिडकोचे रेट हे अवघे सेम आहे। मग गव्हर्नमेंट तुम्ही फॅसिलिटी घरं देता आणि 322चा फक्त एरिया देता, मग त्याच्यामध्ये मॅडम तुम्ही एवढी प्राइस ठेवायचं कारण काय नक्की? आणि पहिले जे अध्यक्ष होते सिडकोचे संजय शिरसाट यांनी बोलले सुद्धा ते 20% 25% आम्ही प्राइस कमी करू। मग त्यांच्या मॅडम वक्तव्याचं काय झालं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।